हॅलो नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज शिवजयंती, तर शिवजयंतीच्या सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा. तर मी रेडी झालेली आहे आणि आज फक्त शिवजयंतीचा कार्यक्रम शाळेमध्ये साजरी होणार आहे म्हणून मग तयारी. आणि आद्विक चालला सिम्बॉसिस, त्याचं जे ॲन्युअल डे आहे ना, तर त्याची प्रॅक्टिस आहे स्टेजवरती. कारण की मुलांना कसं फर्स्ट टाईम स्टेज डेअरिंग नसते म्हणून कन्फ्यूज होतं, तर त्याच्यामुळे त्यांना तिथं नेत आहे. तर लवकरच त्याचा ॲन्युअल डे सुद्धा राहणार आहे. तर मी झाली रेडी, आता निघणार आहे स्कूलमध्ये आणि तुम्हाला माझं फायनल लुक दाखवते मी कोणती साडी नेसली ते. तर ही साडी नेसलेली आहे मस्त मी, आणि याचे काठ असे आहे मस्त ब्ल्यू कलरचे, इतके सुंदर वाटत आहे ना याची काठ. आणि मी हे ना खूप म्हणजे माझ्या आधीची साडी आहे तर खूप छान आहे आणि मस्त याचा लुक आहे, पाहू शकता. तशी ही साडी आहे. तर निघते मी पण, झालंय माझं सर्व आवरून. तर चला मग आद्विकला घेते आणि निघते. मग चला आता, बाय बाय अंश. ओके. तर इथे शाळेमध्ये शिवजयंती साजरी करण्यासाठी सर्वजण जमलेले आहे. तर आता खूप छान मुलांनी भाषणं, गाणे, पोवाडे असे घेतलेले आहे. चला मग आपण ऐकूया त्यांची भाषणे. आले किती गेले किती उडून गेला बरडा, आले किती गेले किती उडून गेला बरडा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवाचा दरडा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवाचा दरडा. एक होते राजे शिवाजी, त्यांना भीती नव्हती जगाची, एक होते राजे शिवाजी, त्यांना भीती नव्हती जगाची. कारण साथ होती त्यांना भवानी मातेची व माता जिजाऊची, कारण साथ होती त्यांना भवानी मातेची व माता जिजाऊ. माझे नाव सुजिता संकष्टी, मी आता 7वी शिकत आहे. या शिवरायांबद्दल चांगला बोलणार आहे, त्या तुम्ही शांतपणे ऐकावी ही माझी विनंती. दगडालाही पाजर फुटलं, दगडालाही पाजर फुटलं, वाराही शांत झाला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊच्या पोटी शिवबा जन्मला. प्रजेला ज्यांनी मारले आपले आई बाप, शत्रूंचा उडाला धरका, प्रजेला ज्यांनी मारले आपले आई बाप, शत्रूंचा उडाला धरका. छत्रपती शिवरायांचा आम्हाला आहे खूप जोरात. कळू दे ना त्या अफजलला, मराठ्याच्या मुलीला ज्या हाताने सुग्राई घालता येते, त्या हाताने कर्दनी छाटता येते. जय भवानी जय शिवराय, जय भवानी जय शिवराय. तुझ्या डोळ्याचे दगड येऊ दे रे आज, कसे विसरतो रे आम्ही आम्हा साऱ्यांचा तू बाप. मनामधी नाही रे भाव, तरी पुजतो तुलाच. कळू दे नवी ही कथा आता राजा. तर जस्ट शाळेतून आले आणि मी मम्मीशी बोलत बसले, तर त्याच्यातच गेला मग फोनमध्ये. तर बराच वेळ मम्मीशी, खूप दिवसातून असं बोलणं होतं नाही, तर वेळेस कसं वेळ भेटत नाही घरी, मग मम्मीसोबत बोलण्यासाठी मग फोन केला, बोलली बराच वेळ. तर छान झाली अशी शिवजयंती शाळेमध्ये साजरी झाली. मी आता घरी आले, चेंज वगैरे करते, जेवण बाकी माझं अजून. आणि आद्विक पण आता 1-1:30 वाजेपर्यंत येईल, त्याला घ्यायला जावं लागेल मला. तर चला मग चेंज करते, जेवण वगैरे करते आणि नंतर बोलते तुमच्याशी. झाला मॅसेज आला आद्विकच्या शाळेतून की त्याला पिकअप करा. तर मी पटकन आता आद्विकला घ्यायला चालले. 1:20 झाले, तर चला पटकन जाते फास्टली. आद्विक
अरे देखा मैंने दिखा ना से देखा मैं किती फास्ट आली तुला घ्यायला. कसं झालं डान्स? चांगलं झालं ना? टिफिन खाल्ला? बिस्किट जबरून होतं ना. बापरे दुपारचं. आद्विक आज तू थकवलं बाबा. आद्विक कसं झालं डान्स कॉम्पिटिशन तिथे? बेस्ट ना. आणि बसमध्ये कशी मज्जा आली का? तू विंडो सीटला बसलं होतं का? कुठे? विंडो सीट. वाव. मग अजून काय काय केलं तुम्ही? मज्जा केली. हो ना. व्हेरी गुड. ठीक आहे. म्हटलं चला चक्कोबार घेऊन जाऊ. तर एक आम्ही चक्कोबार घेऊन आलो. मम्मी आईस्क्रीम थोडं पाहिजे. ते पकड त्याच्यात पडेल. डिशमध्ये पकड. मम्मी आईस्क्रीम किती मोठी व्हायला पाहिजे होती ना. मी आईस्क्रीम टाकतो. आता चहा ठेवून घेते मी. काय झालं नंतर आद्विकला घेऊन आले आणि नंतर मग मी पण आराम केला, झोपले. म्हटलं चला लवकर आली तर झोपू. आणि केसांना ऑइल पण आलं. उद्या मला सुट्टी आहे ना त्याच्यामुळे ऑइल लावून घेतला. मस्त झोपले. थोडा वेळ आराम केला. आता चहा ठेवून घेते. आणि आता ना फ्रेश आता चहा वगैरे पिल तेव्हा फ्रेश वाटेल. मग बाकीची कामं आवरायला घेईन. तर कधी कधी होतं आपल्याला कंटाळा येतो म्हणून मग आपण आराम केलेलाच बरा. कारण की मग त्यावेळेस काम केलं ना तर खूप अजून ते काम बिघडतं. त्याच्यापेक्षा आहे ना एनर्जी आपली संपली ना त्यावेळेस समजायचं आपण थोडा आता आपल्या शरीराला आरामाची गरज आहे. आणि मी असंच करते मी येऊन लगेच कामं आवरते करते. पण मग जेव्हा असं थकवायतो मी काहीच काम करत नाही. मग ते सर्व तसंच राहू देते आणि आराम करते. त्याच्यानंतर मग फ्रेश झाली की कामाला सुरुवात करते. तसंच काही आज माझ्यासोबत झालं. तर मी पटकन आता इथं मस्त झोप काढून घेतले. फ्रेश झाले. आता चहा मस्त घेते. आणि चहा एकदा घेतला ना मग मला छान वाटेल. आणि मग नंतर बाकीची कामं पटापट आवरून घेणार. तर इथे चहा झाला आहे माझा ब्लॅक टी. तुम्हाला माहिती माझा ब्लॅक टी असतो. नेहमी ब्लॅक टी पित असते. तर ब्लॅक टी घेते आता मी. आणि मग नंतर बाकीचे पुढची कामं आहेत ना ती आवरायला सुरू करेन. तर चला मी ब्लॅक टी घेते आणि बोलते. आता फ्रेश झाल्यानंतर मग बाल्कनी कालचे कपडे जे होते ना ते काढायचे राहिले होते माझे. तर ते सर्व मी कपडे काढून आणले आणि कपड्यांच्या सर्व घड्या करून जिथल्या तिथं ज्याचे त्याचे कपडे ठेवते. कपड्यांचा पसारा राहिला ना मग असं वाटतं का खूप सारा पसारा आहे. त्याच्यामुळे मग मी लगेच जिथल्या तिथं ज्याचे त्याचे कपडे ठेवत असते. आणि मग कसं ज्याला त्याला ज्याचे त्याचे कपडे कुठे असतं ते माहिती आहे म्हणजे घेऊन घेता काही प्रॉब्लेम येत नाही मला. आणि मग मला पण मी शाळेत जाते ना मग मला सारखे नाही तर आधी फोन यायची हे कुठं आहे ते कुठं आहे. तर मग असं फोन यायचे. मग त्याच्यामुळे ना खूप त्रास. मग मी नंतर मग सर्व व्यवस्थित ऑर्गनाईज करायला लागले कपडे. मग ज्याचे त्याचे कपडे वेगवेगळ्या ठिकाणी असतात म्हणून टेन्शन नसतं. आणि मग इथं सर्व कपड्यांचा पसार खूप सारे कपडे नाही तर मी एक दिवस आड करून कपडे मशीनला लावत असते. तर इथं तसेच मग खूप सारे कपडे होऊन जातात. तर चला मी इतके कपडे सर्व आवरून घेते. मग मला ना ड्रॉप पण जे खूप पसारा झाला त्याचा पण आवरायचा आहे. तर तो व्यवस्थित मी ऑर्गनाईज करणार आहे. तर कसं मग जिथल्या तिथं वस्तू आपल्याला मिळतात. मग इकडे तिकडे राहिला का सारखं हे उचल ते उचल असं करावं लागतं आपल्याला. म्हणून मग ते सर्व व्यवस्थित मी ठेवून घेणार आहे. तर तुम्हाला दाखवते एकदा. पण कधी कधी खूप आवडतो पसार. इतका आवडतो. आणि ना काही वेळेस असं दिसतं की बापरे हे काय असं. तरी मी आताच तर ड्रॉप उघडले तरी हे पाहिलं बापरे हे काय असं. मी तर आवरतच राहते आणि घरामध्ये हा पसारा. तर तुम्हाला पण दाखवते एकदा. चला तर पाहू शकता जे रेग्युलरला वस्तू लागतात ना कंगवा पावडर हे मुलांचं इकडचं इस्त्री रुमाल बघा कसं झालं आहे एवढं अस्तव्यस्त. तर आता बापरे मी तर हे बघून आश्चर्य. चला मी आता आवरायला घेते आणि आवरून झाल्यानंतर तुम्हाला
हा पसारा कसा दिसतो ते दाखवते चला मग. तर या ड्रॉपमध्ये ना सर्व अस्तव्यस्त झालं होतं, इकडून तिकडून सर्व साहित्य, अजिबात एकही वस्तू तिथंच ती वस्तू असायची तरी पण शोधायला वेळ लागायचा आणि मग ते खूप इरिटेट व्हायला लागलं. तर म्हटलं मग आता काही काम नाही तर बाकीच्या गोष्टी काही आवरायच्या नाही, मग हे पहिल्यांदाच आवरून घेऊयात आपण. तर मी छान मस्त ते आपले मोबाईलचे बॉक्स आहे ना, त्या मोबाईलच्या बॉक्सपासून ऑर्गनाईज बनवलं इथे आणि ते कप्पे असे व्यवस्थित ते त्याच्यामध्ये बॉक्सेस ठेवून घेतलेले आहे. तर तुम्ही पाहू शकता बरेचसे बॉक्स. आता हे पण मी एक मिठाईचा बॉक्स होता तो सुद्धा मी इथं ठेवून घेतलेला आहे. तर असे मी काय करते, असे बॉक्स वगैरे काही चांगले राहिले ना मी ते फेकत नाही आणि त्याचा वापर मी करत असते. तसंच आता मोबाईलच्या बॉक्सेसचा वापर इथं मी केलेला आहे. तर इथं माझ्याकडे बरेचसे मोबाईलचे बॉक्सेस आहे, तर त्याचं मी मस्त ड्रॉपमध्ये व्यवस्थित असे ठेवून घेतले, म्हणजे ते कप्पे टाईप झालेले आहे. एकदम व्यवस्थित दिसतंय. तुम्हाला मी पूर्ण फायनल लुक दाखवते. आणि इतकं छान वाटत आहे ना, कारण की मी असंच ठेवलं असतं ना मग परत तो तसंच पसार झाला. तर आता कसं वेगवेगळे इथं पाहू शकता हे बॉक्सेस, तर वेगवेगळ्या बॉक्समध्ये मी सर्व व्यवस्थित ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे मग ते व्यवस्थित तिथं दिसतंय. तुम्हाला दाखवतेच नंतर. तर आता एक ड्रॉप माझा आवरून झालेला आहे, आता दुसरा ड्रॉप मी घेते. तर इथं पाहू शकता किती वस्तू आहे इथं. तर मी काही ज्या मला लागणार नाही ना त्या आता मी लगेच काढून फेकणार आहे. तर ज्या वस्तू लागतात ना त्या महत्त्वाच्या आहे त्या वस्तू ठेवतात, कारण की या ड्रॉपमध्ये ना रुमाल, इस्त्री, पावडर, परत मुलांचे बेल्ट, आय कार्ड, बाकीच्या अशा गोष्टी बऱ्याचशा असतात. त्याच्यामुळे मग मला आता व्यवस्थित म्हटलं आवरूनच घेतलं पाहिजे आपण. तर इतकं अस्तव्यस्त होतं ना, तर आद्विक पण नाही नुसतं मम्मा हे कुठे, मम्मा कुठे असं फोन कधी कधी मला करायचं. म्हटलं चला आता हे आवरायलाच काढावं लागेल. तर तुम्ही इथं पाहिले आता मोबाईलचे बॉक्सेस इथं, तर मी व्यवस्थित सर्व ते बॉक्स आधीमध्ये ऑर्गनाईज करून घेतलेले आहे. बाकीचे ठेवलेले, बाकीचे आता व्यवस्थित ठेवून घेते तिथे आणि इथं सर्व पूर्ण ऑर्गनाईज करते आणि ऑर्गनाईज झाल्यानंतर तुम्हाला फायनल लुक देते. आणि या अशा छोट्या-छोट्या गोष्टी आपल्याला लागतात ना, त्या आपण इकडे तिकडे नाही ठेवू शकत, आपल्याला वरच्यावर लागतात. म्हणून या टेबलचे ड्रॉप जे आहे ना त्याच्यामध्ये मी हे ठेवत असते. म्हणजे कसं आपण इथं तयारी करता का तिथंच कपाट जवळ आहे बाजूला, तर तिथंच ड्रॉप उघडलं की तयारी करायला सोपं पडतं. म्हणून मग व्यवस्थित जिथल्या तिथं हाताशी वस्तू लागतात. आणि असं मी घरामध्ये एकदम असं ताणपणाने अशा गोष्टी ऑर्गनाईज मी करत असते आणि तशाच काही आज केलेल्या आहे. तर इथं तुम्हाला फायनल लुक दाखवते. इथं पाहू शकता मोबाईलचे बॉक्सेस ठेवलेले आहे आणि इथं फायनल लुक किती छान, आधी कसं ड्रॉप दिसत होते आणि आता किती छान दिसत आहे. तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा, आवडलं की नाही. मी ते ड्रॉप व्यवस्थित आवरून घेतले आणि कारण की इतकं वेगळं होऊन गेलं, म्हटलं काय असं झालं. आणि कधी कधी आपण खूप आवडतो आणि अशा काही गोष्टी असतात ना त्या अशा अस्तव्यस्त होऊन जातात ड्रॉपमध्ये. तर असं असतं ऑर्गनाईज करणं. तर मी छान ते ड्रॉप ऑर्गनाईज केले आणि त्याच्यामध्ये ना तुम्ही पाहिलं वापर बॉक्स जे मोबाईलचे जे असतात ना बॉक्स असतात ना त्याचे ते दोन्ही साईडचे खूप जाड असतात पुठ्ठे, त्याच्यामुळे ते ना व्यवस्थित मला ऑर्गनाईज करायला झालं आणि ते व्यवस्थित ठेवले गेले. त्याच्यामुळे ना एवढं छान व्यवस्थित ऑर्गनाईज झाले ते ड्रॉप. तर मी त्याचा वापर केला मोबाईलचा कवरचा वरच्या बॉक्सचा. तर इतकं सुंदर वाटत आहे ना. तर झालं माझं तेवढं ऑर्गनाईज. चला मग आता आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तेवढी जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.